पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा प्रकाशित करण्यात आला। या जाहीरनाम्यातून आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मोफत मेट्रो आणि बसच्या प्रवासाचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। तर जाहीरनामा प्रकाशनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित होते। पुणे मनपा शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची घोषणा देखील अजित पवारांनी केली। त्याबरोबरच पुण्यामध्ये 500 चौरस फुटांपर्यंतची घरं मालमत्ता मुक्त करण्याचं आश्वासन देखील अजित पवारांनी दिलेलं आहे। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे, तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत, त्यापैकी 15 लाख वाहन रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत। आम्ही सध्या नाहीये मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात, त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये, तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1 तास अडकतात। त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं। 50 रुपयाचं आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते मॅन आवर पण वाया जातात। 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात। आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय। एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात। 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात। वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये। आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की 90% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते। हार्वर्ड, त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत। पुढे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे। त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय। पालिकेने काढलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानाने उपजीविका सुरू करण्यासाठी किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी 5 लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज आम्ही देणार। मी काही बँकांशी बोललेलो आहे, बँकांना पण गरीब महिलांच्या करता काही योजना त्यांच्या आहेत, तसं त्यांना करणं क्रमप्राप्त आहे। ह्याच्यामध्ये त्यांनी 5 लाखापर्यंत त्या माझ्या भगिनीने कर्ज घेतलं। हे जे काही कोर्स केला कौशल्य विकास प्रशिक्षणाचा, तर त्याचं व्याज 5 वर्षाच्या करता हे आपण व्याजमुक्त करणार आहोत। तर राष्ट्रवादीच्या या जाहीरनाम्यामध्ये नेमकी कोणती आश्वासनं देण्यात आलेली आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर पहिलं आश्वासन आहे मेट्रो आणि PMPML बस प्रवास सर्वांसाठी मोफत असणार आहे। 1 एप्रिल 2026 पासून 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर नाही। त्याबरोबरच महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅबलेट देणार। लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारासाठी 5 लाखांपर्यंतचं व्याजमुक्त कर्ज देणार। त्याबरोबरच 150 पुणे मॉडेल शाळांना मंजुरी देणार। रोज आणि पुरेशा दाबानं निर्धारित वेळेला पाणी पुरवठा होणार। टाटांच्या मुळशी धरणातून अतिरिक्त 7 TMC पाणी आणणार। पुण्यातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांचा दर्जा हा सुधारणार, अशी आश्वासनांची खैरात करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच 150 किलोमीटरच्या रस्त्यांमुळे कुठेही जाणं हे सोपं होणार आहे। पुण्यातले 13 रस्ते प्रकल्प 2 वर्षांमध्ये पूर्ण करणार। 2029 पर्यंत इंदोरला मागे टाकून स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या 3 शहरांमध्ये स्थान मिळवणार।
असं देखील आश्वासन देण्यात आलंय. खड्डा पडल्यास 72 तासात कंत्राटदाराच्या खर्चानं दुरुस्त करणार, न केल्यास कंत्राटदाराला दंड आकारण्यात येणार. 200 राजमाता जिजाऊ क्लिनिक अर्थात अद्ययावत आरोग्य केंद्र उभारणार. पालिका रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करून 425 वरून 2800 बेडची व्यवस्था करणार. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचीही स्थापना करणार. स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची उभारणी. त्याबरोबरच गरिबांना 2 लाखांपर्यंत उपचार मोफत. दुर्धर आजारासाठी 2 ऐवजी 5 लाख निधी देणार. जुन्या इमारतींच्या विकासामध्ये रहिवाशांच्या मताला प्राधान्य असेल. तर अशी ही काही आश्वासनं राष्ट्रवादीकडून या जाहीरनाम्यामधून देण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.